वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापुरात दाखल झाले। दुपारी 3:30च्या सुमारास त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं। यावेळेला कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं। यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यानंतर अमित शहा यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनही केलं। छत्रपती शिवाजी महाराज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांनाच प्रेरणा देतात असं विधान गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय। आंबेगावमधल्या शिवसृष्टीचं शहा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। अंबेगांव में निर्माणाधीन शिव सृष्टि एशिया खंड का निश्चित रूप से सर्वाधिक भव्य ऐतिहासिक थीम पार्क बनने वाला है और वो होना भी चाहिए, क्योंकि ऐसे व्यक्तिमत्व के लिए है जिसको ये सम्मान मिलना चाहिए। महाराज छत्रपति शिवाजी महाराज ये कोई नाम नहीं है, एक विचार है। ये विचार है स्वधर्म के लिए जीने का, ये विचार है स्वभाषा के लिए जीने का, ये विचार है स्वराज के लिए हमेशा जान को बलिदान करने की तत्परता दिखाने का। ये विचार को यहाँ से युवा पीढ़ी प्राप्त कर कर जाएगी, इसका मुझे भरोसा है। मित्रों, आज यहाँ पर 4 चरण में से पहला चरण समाप्त हुआ है। 438 करोड़ का ये प्रोजेक्ट बनाया है, बड़े साहस के साथ बनाया है, मगर मुझे पूरा विश्वास है कि प्रोजेक्ट निश्चित रूप में तय किए हुए टाइम टेबल में ही समाप्त होगा, इसका मुझे पूरा भरोसा है। त्यामुळे अमित शहा यांनी या शिवसृष्टीचं कौतुक केलं आणि ही लवकरात लवकर पूर्ण होईल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला। इकडे शिवजयंतीचा अपूर्व उत्साह राज्यात सर्वत्र पाहायला मिळतोय। मुंबईच्या समुद्रकिनारी नरिमन पॉइंटवर मोठ्या संख्येनं उत्साही शिवभक्त दाखल झाले। मोठ्या संख्येनं दाखल झालेल्या शुभ्र वेशातील मुंबईतील तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं हा सगळा परिसर दुमदुमून गेला। असंख्य उंच भगवे ध्वज आणि मनात असलेला शिवशाहीचा दुर्दम्य जागर, त्यांच्या या उत्साहानं पूर्ण वातावरणच बदलून गेलं। शिवाजी महाराज हे खरे फादर ऑफ नेव्ही होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात स्मारक व्हावं, पण गडकिल्ले यांचं संवर्धन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, अशा प्रकारच्या भावना यावेळेला तरुणाईनं व्यक्त केल्या। या तरुणाईशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत पाग यांनी। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही तरुणाई समुद्र किनारी पोहोचली आहे। आपण बघतोय की या ठिकाणी याच्या मागच्या बाजूलाच आहे तो अथांग समुद्र, अथांग जलाशय आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक स्मारक होणार होतं। आज शिवजयंतीचा एक अनोखा उत्साह, वेगळा जोश हा सगळ्या तरुणांच्या घोषणांमधून दिसतोय। मुंबईच्या नरिमन पॉइंटचा हा भाग घोषणा देत आहे तुम्ही। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं समुद्रात, अशी भावना होती। काय भावना आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे, पण त्याआधी जे आपले गड किल्ले आहेत त्या आधी सुधारले पाहिजे। त्याआधी खूप जे अस्वच्छता म्हणा की जे नुकसान झाले ते रिपेअर झालं पाहिजे आणि स्वच्छता राहिले, कारण की गड किल्ल्यावर बघितलं तर खूप सारे बॉटल्स असतात, दारूच्या बॉटल, कचरा वगैरे खूप सारं, ते पहिलं स्वच्छ झालं पाहिजे आणि मगच समुद्रामध्ये स्मारक बनलं पाहिजे, कारण की आपले गड किल्ले सुधारले पाहिजे। गड किल्ले सुधारणं सगळ्यात महत्वाचं आहे, पण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून शिवाजी महाराजांना म्हणतात। समुद्र रक्षण करण्याचं पहिलं दल त्यांनी तयार केलं, काय भावना आहेत? त्यांनी चांगलं केलं, आरमार आपला चांगला ठेवला। त्यांनी आपल्या शत्रूचे सैन्यासाठी जे हे केलेत, जे स्ट्रक्चर तयार केलेत फोर्टचे, एकदम बरोबर केलेत। काय शिवाजी महाराजांकडनं शिकवण मिळते? आजकालचं राजकारण त्यांच्या नावाभोवतीच फिरतं। आजकाल सगळ्या हिंदू लोकांनी एक साथ यावे ही माझी इच्छा आहे, कारण की आजकाल हिंदू लोक एक साथ येत नाही आणि हिंदुत्व जागृत केलं पाहिजे आपण। आज शिवजयंती आणखी तो जल्लोष साजरा करत असताना तरुणाईला आजही वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे, पण त्यांचं जे जिवंत स्मारक आहे गड किल्ले यांचं संवर्धन सुद्धा तितकंच महत्वाचं। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।